महाराष्ट्रातील इतिहासात प्रथमच या ठिकाणी कारागृहातून या ठिकाणी माजी महापौर ललित कोल्हे हे उमेदवारी लढत होते। आज त्यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। संपूर्ण कोल्हे परिवार आपल्या सोबत या ठिकाणी आहे। माजी महापौर ललित कोल्हे नसताना त्यांनी या ठिकाणी प्रचार केला असून आज अखेर विजय झालेला आहे। त्यांच्या पत्नी सरिता कोल्हे आहे, मुलगा पियुष कोल्हे आहे। जर विचार केला तर संपूर्ण कोल्हे परिवार व कोल्हे समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। प्रभाग क्रमांक 11 हा ललित कोल्हेंचा गड मानला जातो, मात्र त्यांनी आपला गड या ठिकाणी राखलेला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी त्यांच्या पत्नी सरिता कोल्हे आहेत। काय सांगणार ललित भाऊ, या निवडणुकीत नव्हते, कारागृहातून निवडणूक लढावी लागली, मात्र विजय आपला झालेला आहे, काय सांगाल? जनतेच्या वाड्यातल्या लोकांच्या वाड त्यांचा बालेकिल्ला आणि वाड त्यांचा कुटुंब आहे आणि या कुटुंबाने त्या चार भिंती आरोपांच्या तोडून टाकल्या। त्या सलाईना ज्या जेलमध्ये आहेत त्या तोडून टाकल्या आणि यांचं प्रेम आणि आशीर्वाद त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना निवडून आणून दिलं। प्रशासनाच्या नजरेत जरी ललित भाऊ दोषले असले, आज मात्र जनतेने त्यांना विजयी केले, काय सांगाल? 100% प्रशासनाच्या नजरेत जरी ते दोषी असले पण ते निर्दोष आहे, कायद्याच्या दृष्टीने देखील निर्दोष आहेत। बाकी विषय मी बोलत नाही, पण आज मतदारांनी दिलेला कल हा त्यांचा विजय आणि त्यांचा निर्दोष असल्याचं मोठी साक्ष ठरेल। ललित भाऊ नसताना या ठिकाणी तुम्ही ही निवडणूक लढवली होती, अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी झाले, आपल्या प्रभागामध्ये देखील पैसे वाटपाचे आरोप या ठिकाणी विरोधकांनी आपल्यावर केले होते, मात्र आज विजय झाला। इलेक्शन पैशांनी निवडून झालं, 45 कोटीचे काम त्या वार्डात झालेले आहे, त्याच्यामुळे निवडणूक झालेली आणि त्याच्यामुळे ते निवडून आलेले आहेत। आणि पैशांनी जर निवडून आलेले असते तर आता बरेच उमेदवार आहेत ज्यांनी पण पैसे वाटले, तर मग त्यांनी कमीत कमी फरक तरी कव्हर करायला पाहिजे होता। एवढ्यात अश्रू आहे, काय सांगाल? हे अश्रू भयंकर आनंदाचे आहेत आणि आज पदर कमी पडलाय लोकांच्या प्रेमासाठी। पायात चप्पल घातली नव्हती तुम्ही, जर विचार केला तर ललित भाऊ कारागृहात असल्यामुळे पायात चप्पल नव्हती, काय सांगाल? आज तुम्ही म्हणणार ना ललित भाऊ आले, ललित भाऊ आले ना, हजारो लोकांनी सांगितलं ललित भाऊ आले तर आज चप्पल घालेल। तू काय सांगणार? वडील नसताना तुला ही निवडणूक लढवावी लागली, एक मोठं दुःखाचं वातावरण आपल्या परिवारावर या ठिकाणी आलं होतं। वडिलांच्या उमेदवारीची जबाबदारी त्याबरोबर तुझी स्वतःची उमेदवारी होती, या ठिकाणी विचार केला तर संपूर्ण कोल्हे परिवाराचा विजय या ठिकाणी झालेला आहे, काय सांगशील? आज हे जितकेही माझ्या मागे उभे आहेत हे सर्वांमध्ये तुम्हाला ललित कोल्हे दिसतील, कारण की त्यांनी या आमच्याच नाही तर सर्व नागरिकांच्या मनावर त्यांचं नाव कोरलं गेलेलं आहे। आणि कोणी किती आरोप केले, कोणी किती त्यांच्यावर टीका टिप्पणी केली तर ते कधीच आपण मिटवू शकत नाही। आणि हा विजय आमचाच नाही तर हा पूर्ण कुटुंबाचा असेल, पूर्ण मित्र परिवाराचा असेल। हा विजय सोनेरी पानांवर लिहिले गेलेला विजय। इतिहासात प्रथमच असं झालंय की कारागृहातून ही निवडणूक विजयी झालेत, काय सांगणार? हा खरंच तुम्ही पाहिलंच असेल, जी प्रेम ज्या मोठ्या बहुमताने पप्पांना निवडून दिलेलं आहे, आम्हाला सगळ्यांना निवडून दिलेलं आहे, हे त्याचं तिच्यातूनच तुम्हाला तुमचा प्रश्न मिळला असेल। नक्कीच या ठिकाणी माजी महापौर ललित कोल्हे या ठिकाणी कारागृहातून निवडणूक लढवत होते। कारागृहातून निवडणूक लढवत असल्याकारणाने त्यांच्या परिवाराने या ठिकाणी एकत्र येत प्रचार केला होता। विरोधकांतर्फे मोठे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करण्यात आले होते, मात्र आज माजी महापौर ललित कोल्हे हे या ठिकाणी विजयी झाले असून एक जर विचार केला तर सत्याचा विजय असल्याच्या भावना या ठिकाणी त्यांच्या परिवाराने व्यक्त केल्या आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।